नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की नंदिनीचा खूपच मोठा गैरसमज झालेला असतो आणि जे लेटर जीवाने काव्यासाठी लिहिलेलं असतं ते नंदिनीला वाटत असतं की ते तिच्यासाठी लिहिलेलं आहे. आणि नंदिनी कुठे ना कुठे नंदिनीला असं वाटत असतं की जीवाला तिला डिवोर्स द्यायचा आहे असं तिला वाटत असतं. आणि तेवढ्यात घरी गुरुजी येतात आणि गुरुजी पण असंच म्हणतात, जे काय तू ठरवलं आहेस ते तू करून मोकळं हो, त्यालाही मोकळं कर. त्यामुळं नंदिनी आता तिच्या निर्णयावर ठाम झालेली असते, म्हणजेच जीवाला डिवोर्स देण्याबद्दल. आणि तिला असं वाटत असतं की जीवाला पण तिच्याकडनं डिवोर्स हवा आहे. आणि आता जीवा त्याची चिठ्ठी कशी पोचवायची ह्याचं सगळं प्लॅनिंग करत असतो. तेवढ्यात त्याला कळतं की काव्याचं एक बुक राहिलं आहे ते घेण्यासाठी अनिशा येत आहे. तेव्हा तो अनिशाला कॉल करून सांगतो की तू गेटवर येत आहेस ना. ती बोलते हो हो मी गेटवर येत आहे. आणि तो दादाला म्हणतो की हे तू पुस्तक अनिशाला द्यायला चालला आहेस का. तेव्हा पार्थ म्हणतो हो हो. तेव्हा जीवा म्हणतो तू कशाला जातोस, तुझ्या मीटिंग्स आहेत ना, दे मी देतो हे बुक्स. असं बोलून तो पार्थ कडून ते एक बुक घेतो आणि त्यामध्ये जी चिठ्ठी त्यांनी काव्यासाठी लिहिलेली आहे ती चिठ्ठी तो त्यात ठेवतो आणि तो अनिशाला द्यायला जातो. आता काव्या ती चिठ्ठी वाचून खरंच ती जीवाचा नाद सोडेल का आणि जीवाला विसरेल का. आणि आता इकडे जे काही गुरुजी बोललेले असतात ते नंदिनीच्या डोक्यात घोळत असतं आणि तिच्या पुढे जीवा येतो आणि ती आता जीवाला डिवोर्ससाठी फाईल करणार आहे आणि त्याच्यावर साईन करून जीवाला ती मोकळी करणार आहे. आता खरंच जीवा पण त्या डिवोर्सवर साईन करेल का हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.